हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आगरी ट्रेकर्समध्ये। आज खरं तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे, कारण की मी पण जरा कामात होतो आणि आमचे ग्रुप जे मेंबर आहेत सूरज, प्रतीक यांच्या पण मॅचेस होत्या कंटिन्यूस 3 महिने। ॲक्च्युली क्रिकेट सीझन आहे, त्याच्यामुळे जमलं नाही व्हिडिओ बनवायला पण। आणि आजचं व्हिडिओ बनवायचं खास कारण की आज आपल्या शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे आणि आम्ही जात आहोत शिवनेरी किल्ल्यावर। तुम्ही बघू शकता क्रिकेट सीझन नयन माळी, सूरज भोई खूप महिन्यांनी ब्लॉग काढतायत आणि आपल्यासोबत आपली पूर्ण गँग आहे। सो आज हे चालले सगळे शिवनेरीवरती। मी चाललो नाही कारण की मला उद्या ऑफिस आहे, त्यांची सुट्टी आहे, तर हे चालले शिवनेरी गडावरती। नेक्स्ट टाइम मी पक्का जाईन। तर नयन, तुला काय बोलायचंय? मला बोलायचं बऱ्याच दिवसांनी आणि पण भाऊ तू आला असता तर मला खूप बरा वाटला असता। पण कसं भाऊ, तुम्हाला मराठी सणांच्या सुट्ट्या नाही देत? आज संडे ना आणि मी रिअल एस्टेट मध्ये कामाला आहे, तर सो थोडासा काय तुमचं रिलेशनचा काहीच फायदा नाही भाऊ। जाऊ दे यार। सुनील भाऊ आमचे नाराज भाऊ, चल ना यार। सगळे माझे मित्र नाराज आहेत मी नाही जाते म्हणून, पण ठीक आहे, मी नाराज नाहीये कारण की माझे मित्र चाललेत, माझे भाऊ चाललेत, पण मी जाणार नाहीये। माझं प्रेम त्याच्यासोबत जाईल, माझं प्रेम त्याच्यासोबत जाणार आहे। जरी मी नसतं तर माझं प्रेम त्याच्यासोबत होणार आहे। तेच बोलून माझे 2 शब्द सांगत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। हाय प्रशांत, हाय तुषार, तू लांब राहा। आणि हा तुमच्या सर्वांचा आणि आमच्या वहिनीचा लाडका आशिष खूप भारी दिसतोय आज, गोंडर गोजीरवाना। आणि हा आहे प्रशांत आणि हा आहे प्रशांतचा भाचा श्लोक। ॲक्च्युली हा पण आमचा व्हिडिओ कंटिन्यूस बघत असतो श्लोक, सो म्हणून आज त्याला व्हिडिओमध्ये घेतोय आम्ही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। हे गाईज, तर आताच आम्ही पोचलो आहे मानपाडा पोलीस स्टेशन इथे आणि इथे जस्ट आम्ही पेट्रोल वगैरे फिल केला आणि एक 800 रुपयाचं पेट्रोल टाकलं गाडीत। आणि पेट्रोल फ्यूल केल्यानंतर आम्ही वेट करतो आहे आमचा खास मित्र एक आकाश म्हणून। आकाश म्हणजे आमचा एक जिवलग मित्र, ज्याची मागच्याच 3 वर्षानंतर आमची भेट झालेली शिवजयंतीच्या दिवशी। आणि जस्ट तेव्हा लॉकडाऊन पण होता आणि रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मुरबाडच्या हायवेवर एकटाच पोरगा चाललेला। त्याला जस्ट आम्ही विचारला की कुठे चालला आहे म्हणून, तर तो बोलतो की शिवनेरीला चाललो आहे म्हणून। आम्ही विचारलं त्याला की तू एकटाच चाललेला आहे का म्हणून, तर तो बोलतो हा, बोलतं माझे मित्र कोणी सोबत नाही आहेत। तर तेव्हापासून आमची मैत्री झाली आणि ती अजूनपर्यंत टिकून आहे। आणि आता आम्ही दरवर्षी एकत्रच शिवजयंतीला जातो। आता बघूया कधी येतो आकाश। तर जय शिवराय भावा।
चस्का चाय. हा आमचा छोटा चिंगा. तर गाईज आमच्या लास्ट स्टॉपला जिथं आम्ही चहा पिला तिथून जस्ट 1 तासाची राईड करून आम्ही माळशेज घाटाच्या टॉपला पोचलोय. सकाळचे 4 वाजल्यात आणि आम्ही जस्ट आता जुन्नर तालुक्यात एंट्री केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा नजारा. आणि समोर दिसतोय हा शिवनेरी किल्ला, आपल्या शिवरायांचं जन्मस्थान. आणि तिकडेच जात आहोत आम्ही. कसं वाटतंय भावानो? गारटलेला वाटतंय. केस पांढरी कशी झाली? पुण्याला जाऊन आलो ना.
श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मपती छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हिंदू धर्म की जय। आत्ताच आम्ही माळशेज घाटात पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली व्हिडिओ जास्त काढता नाही आल्यात कारण की आम्हाला सकाळी पोहोचायला थोडा उशीर होत होता आणि CM येणार होते म्हणून तिथं दर्शन पण बंद करणार होते. सो आम्ही साकलदंड मार्गाने एकदम घाईघाईत गेलो वरती तिकडं आणि वरती गेल्यावर पण जास्त वेळ त्यांनी काही थांबून नाही दिला आम्हाला. म्हणून आम्ही घाईघाईत उतरलो. सो जास्त व्हिडिओ बनवता नाही आल्यात. तर आम्ही परतीचा प्रवास पण स्टार्ट केला आहे आमचा आणि जस्ट पोचलो आता माळशेज घाटात. तर जातो घरी आणि हा व्हिडिओ आमचा इथे सेंड करतो. नाही कसा दिसतो मी? तू भाऊ हा हिरो दिसतो. यो अजून एक हिरो पण तो पोपट आहे. यो आमचा लाडका हिरो. माय ब्रो हाऊ आर यू फीलिंग? कसं वाटतं अशी कसं झालं दर्शन आपलं? एकदम मस्त. कशी आपली प्लॅनिंग? एकदम मस्त एकदम परफेक्ट प्लॅन. तरी तुम्हाला असं का बोलत असतो का तू दरवेळी असा म्हणजे मला ओरडत असतो हे ते असं का बोलतो मला? लेट करतो मग शिव्या खातो. मी लेट करतो भावा. मी तो उलटा तुम्हाला टायमावर पोहोचवतो. तुम्हाला चांगला दर्शन झाला पाहिजे. आज 2 तास लेट. 2-3 वर्षापासून माझी इच्छा होती जायची
आणि आज भाऊ पण तुला आज फेटा चांगला वाटतो आणि तुझी दाढी जरी बोकड दाढी असली असं दे रे भावा, येईल पूर्ण दाढी येईल. ऍक्च्युली इश्यू काय झाला, आपल्याला जरा उशीर झाला त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त बनवता नाही आला. ठीक आहे, चालतं ना. एक ब्लॉग सबस्क्रायबर पण समजून घेतील. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, आम्ही व्हिडिओ काढल्यात थोड्या त्या बघा, त्या एन्जॉय करा.